जलस्रोतांचं प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जन तसंच मूर्तिदान संकल्पना पुढे आल्या. कोल्हापूर जिल्ह्यानं गेल्या अनेक वर्षांपासून या संकल्पनांना बळ दिलं. परंतु गेल्या वर्षीपासून धर्मशास्त्राप्रमाणे गणेश मूर्तींचं वाहत्या पाण्यातच विसर्जन व्हावं यासाठी कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. यंदा न्यायालयाचे आणि प्रशासनाचे निर्देश डावलत पंचगंगा नदीघाट परिसरातील बॅरिगेड्स हटवत नदीपात्रात मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. परंतु गेल्या 2 दिवसांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतर नदीघाट परिसरात असंख्य मूर्त्या उघड्यावर पडल्याचं दिसून येत होतं. उघड्यावर पडलेल्या या मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी कोण पुढे येणार असा सवाल उपस्थित करत एस न्यूजनं याकडे सर्वच घटकांचं लक्ष वेधलं होतं. यानंतर आज दुपारी मनोहर सोरप, गजानन तोडकर, गणेश जाधव, सनी पनेकर, शिवानंद स्वामी, विकास जाधव, प्रशांत पाटील, विक्रम जरग या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उघड्या पडलेल्या मूर्तींचं पुन्हा नदीपात्रात विसर्जन करण्याचं काम सुरू केलं. हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी मूर्ती उघड्या पडल्यानंतर महापालिकेनं जबाबदारी झटकल्याचा आरोप केला. नुसताच 2025 सालचा गणेश उत्सवाचा अनंत चतुर्थी आली आणि गणपतीचं विसर्जन झालं. आपण बघितलं तर अनंत चतुर्थीच्या दिवशी पाण्याची पातळी बघितली तर या ठिकाणी वरच्या पायरीपर्यंत पाणी होतं आणि जा आपला हट्टाच होता. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे गणपतीचं विसर्जन हे वाहत्या पाण्यात व्हावं आणि ते अनेक हिंदू भक्तांनी आपल्या श्रीचं विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये गेलं, पण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर काही हजारो गणपती या ठिकाणी पायऱ्यावर आहेत. आज हे आमचं कर्तव्य आहे. देव देश धर्मासाठी काम करणारी माणसं आहे म्हणून आम्ही आज पाण्यात पुन्हा त्याचं विसर्जन करायला लागलो आहे. मग परमकर्तव्य जर बघितलं तर हे महानगरपालिकेचं आहे. कारण महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी फक्त पगार घेण्यापुरते आहेत काय? जर ज्या वेळेला हे महानगरपालिकेच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या पद्धतीनं या ठिकाणी विसर्जन करायला पाहिजे होतं, पण ते केलेलं नाही. जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यानं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेत. त्यामुळं धर्मभावना आणि पर्यावरण रक्षण यांची सांगड घालत गणेश मूर्तींचं विसर्जन होणं गरजेचं आहे.